जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत। सोलापूर शहरात ठिकठिकाणी पसरलेल्या मोठमोठ्या अवैध अतिक्रमणांवर अखेर प्रशासनाने कंबर कसली। 22 नोव्हेंबर रोजी बादशाहपेठ, आसार मैदान आणि इतर अनेक ठिकाणी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने जोरदार कारवाई केली। या मोहिमेत अनेक अवैध बांधकामे, खोके आणि रस्त्यावरील अडथळे जमीनदोस्त करण्यात आले। या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काहींनी स्वतःच आपली अतिक्रमणे काढून टाकली आहेत। अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे हे आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जातात। त्यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे। बनसोडेंच्या कार्याची पद्धत सर्वांना परिचित आहे, त्यामुळे अनेकांनी घाबरून स्वतःहून अतिक्रमणे हटवली असे चित्र सध्या दिसून येत आहे। अतिक्रमण विभागाकडून सातत्याने अशा कारवाई चालू राहतील असा इशाराही देण्यात आला आहे। याप्रसंगी अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे, सुफियान पठाण, कुंभारसह अतिक्रमण पोलीस उपस्थित होते। मात्र या कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे होत असले तरी प्रशासनाने विचार करण्यासारखा मुद्दा उपस्थित होतो। ज्यांच्यावर अशा कारवाया होत आहेत त्यांना दुसरा पर्याय काय? गरीब कुटुंबांना पर्यायी निवास किंवा व्यवसायाची सोय करण्याऐवजी फक्त बुलडोझर चालवण्याने समस्या सुटेल का? प्रशासनाने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा ही कारवाई फक्त एकतर्फीच ठरेल।